नवीन कपडे, नवीन दप्तर, नवीन पुस्तकातून मिळणारा सुगंध हाच पहिला दिवस आज शाळेचा आहे आणि यातूनच नवीन मित्र ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे, याच्या भीतीपोटी या ठिकाणी आज शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी भीतीपोटी येताना दिसून येत आहे। आता जर आपण बघतोय तर या ठिकाणी जळगावच्या पिलखेडा या शाळेमधील भारतीय संस्कृतीला कुठेतरी जतन करत या ठिकाणी विद्यार्थ्यांची सकाळच्या सुमारात प्रत्येक घरोघरी जाऊन या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली। भीतीपोटी काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही, मात्र चांगल्या संख्येने या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थी असेल इतर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसली। मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांनी देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवून शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला। आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत। सर, काय सांगाल, अनोख्या पद्धतीची ग्रंथदिंडी असेल, वृक्षदिंडी असेल, त्यासोबत बैलगाडीवर मिरवणूक काढून तुम्ही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रवेश सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केलाय, काय प्रतिक्रिया तुमची? आज आमच्या पिलखेडे गावामध्ये हा शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने सुंदर कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम या उपस्थित होत्या। या त्यांच्या उपस्थितीमध्ये आज गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली, वृक्षदिंडी काढण्यात आली। सर्व पहिलीच्या विद्यार्थ्यांचे या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। गावामध्ये प्रभात फेरी काढून जे गैरहजर मुलं आहेत किंवा जी मुलं घरी आहेत यांना प्रेरणा मिळेल या हिशोबाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली। या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश वाटप करण्यात आले, मोफत पुस्तकं वाटप करण्यात आले, मोफत बूट मोजे वाटप करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट, जिलेबी वगैरे गोड पदार्थ वाटप करण्यात आले आणि या पहिल्याच दिवशी आमची जवळजवळ 80% शाळेमध्ये उपस्थिती होती। 100% उपस्थितीसाठी आम्ही सर्व शिक्षक, मुख्याध्यापक या शाळेसाठी प्रयत्नशील आहोत। पहिलीच्या वर्गामध्ये या वर्षी जवळजवळ 28 विद्यार्थ्यांची कालपर्यंत उपस्थिती झालेली आहे। पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे। अजूनही जवळजवळ 7-8 विद्यार्थ्यांचा प्रवेश होईल। जवळजवळ मॅडमांचं जे उद्दिष्ट आहे 25% जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ऍडमिशन जास्त घ्यायचंय, यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्नशील आहोत। या मिरवणुकीमध्ये ग्रंथाची देखील दिंडीचा अनोखा उपक्रम तुमच्या या शिक्षकांनी, कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने राबवण्यात आला। काय नेमका तुमचा उद्देश होता या ग्रंथ दिंडीमध्ये? ग्रंथ दिंडी आणि वृक्षदिंडी अशी आम्ही कंबाईन दिंडी काढली। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही दिंडी काढण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांना वृक्षदिंडी म्हणजे वृक्षांची लागवड करा, संगोपन करा। आज आपल्याला वृक्ष लागवड करण्याची आपल्याला गरज आहे आणि संगोपन करण्याची सुद्धा गरज आहे। वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृक्ष लागवड सुद्धा करून आपली राष्ट्राची संपत्ती टिकवण्यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, ग्रामस्थ यांची जबाबदारी आहे। म्हणून एक मूल एक झाड या वृत्तीने आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देणार आहोत आणि एक मूल एक झाड आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। या पिलखेडा शाळेच्या वतीने एक मूल एक झाड असा उपक्रम राबवण्यात येत आहे। याच माध्यमातून जे पहिला दिवस होता शाळेचा, त्या शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडी देखील या ठिकाणी समावेश होता। ही स्वतः दिंडी मिनल करणवाल मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडली आहे। त्याचसाठी आपल्यासोबत गावाच्या पिलखेडा गावाचे सरपंच ताई आहेत। ताई, काय सांगाल, एक अनोख्या पद्धतीचा प्रवेश सोहळा तुमच्या गावात पार पडला आहे, कसं वाटतंय, काय प्रतिक्रिया? मी रोहिणी निलेश साळुंके, पिलखेडा सरपंच। आमच्या शाळेची आज जो कार्यक्रम झाला, मिनल करणवार इथे आल्या होत्या, त्यांनी ते तो कार्यक्रम पूर्ण पार पाडून गेल्या। आमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडी आणि जे काही दिंडी निघाली आमच्या शाळेमध्ये ते पण त्यांनी पार पाडलं आणि आमच्या पहिलीचे जे विद्यार्थी आहे त्यांचा पण प्रवेश घेण्यात सुरू झाला आहे। तर या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पार पडलेला आहे। मात्र या ठिकाणी जी दिंडी निघाली ताई, त्या दिंडीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांचा देखील सहभाग होता। महिलांनी देखील या ठिकाणी फुगड्या खेळून आनंद उत्सव साजरा केला आहे। काही विद्यार्थ्यांनी गरबा केला आहे। काय प्रतिक्रिया तुमची? सर्व मुलं आणि विद्यार्थी मिळून एकत्र येत आहेत। सर्वांचा मिळून हा उपक्रम जो वाजवण्यात आलेला आहे, तर सर्वांना खूप असा आनंद झालेला आहे। सगळ्यांनी मिळून मीनम मॅडम जे आल्यात तर त्यांच्या येण्याचा सर्वांना इथं खूप आनंद झालाय आणि त्यांनी जे प्रेरणा दिली
की इथे प्रत्येक मुलीने येऊन शिकावं, जे आमच्या सर्व गावाची, आम्ही सर्व ग्रामस्थांची आणि बॉडी मेंबर्सची, आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रत्येक घरापरात प्रत्येक मुलीनेही शिकावं, प्रत्येक मुलाने शिकावं. आहेत नाहीत ते गरीब वस्तीतले आहेत त्यांनीही यावं, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा, हाच आमचा हेतू, या व्यतिरिक्त काही नाही. बँडच्या तालावरती या ठिकाणी गरबा खेळताना विद्यार्थिनी तर दिसूनच आले, मात्र या शाळेतील शिक्षकांनी देखील सहभाग नोंदवला. मॅडम, काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत गरबा आणि त्यांच्यासोबत फुगडी खेळताना आढळून आले. पहिला दिवस होता, काय आनंद होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, काय भावना तुमच्या? पहिल्या दिवसाचा आनंद हा जसा आमच्यासाठी उत्साहाचा दिवस आहे, तसंच आमच्या मुलांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये इथं हजर असतो तेव्हापासून आमची मुलं आमच्या मागे इथं शाळेमध्ये येतात. आम्ही जर त्यांना म्हटलं बेटा आपल्याला रात्रीपर्यंत थांबायचं, तर आमची मुलं आनंदानं त्या ठिकाणी दिवसभर आमच्या बरोबर ती आनंदाने सहभागी होतात. या माध्यमातूनच आम्ही आज वृक्ष दिंडी, पुस्तकांची जी दिंडी आम्ही आयोजित केली, या मागचा हेतू हाच की मुलांना निसर्गाच्या माध्यमातून, निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी राहावं, वृक्षांचं संगोपन त्यांनी केलं पाहिजे आणि आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी. त्यांनी सर्वांनी एक एक झाड लावून त्याचं संगोपन करावं, ही त्या मागची भावना आहे. आणि दुसरा उद्देश म्हणजे मुलांनी थोडा मोबाईलचा वापर कमी करून जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन कसं करावं, हा या मागचा मूळ उद्देश आहे. आणि यासाठी मी सर्व पालकांना, पिलखेडा गावातील सर्व ग्रामस्थांना, आमचे सरपंच ताई यांना सर्वांना विनंती करते की मुलांनी जास्तीत जास्त मोबाईल कसा कमी होईल आणि वाचनाची आवड कशी निर्माण होईल मुलांची, हा आमचा या मागचा प्रयत्न राहील. तर या होत्या या ठिकाणच्या शिक्षक, सरपंच व त्यांच्या सर्व गावस्थ ग्रामकरांच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने या ठिकाणी दिंडी काढली, दिंडीच्या मागचा उद्देशही हा होता की प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा आणि ज्यामध्ये ग्रंथदिंडी होती त्यामध्ये विविध संत थोर महात्म्यांची पुस्तकं देखील या ठिकाणी या ठिकाणी शिक्षकांच्या वतीने ठेवण्यात आलेले होते की प्रत्येकाला या सर्व थोर महात्म्यांची या ठिकाणी जाणीव व्हावी, पुस्तक वाचनाकडे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल वाढावा. यासाठी हा आनंद उत्सव आणि शाळा प्रवेश उत्सव या सोहळा या ठिकाणी जळगावच्या पिलखेडा या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.